प्रभाग क्रमांक 24 मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गायकवाड यांचा पराभव झाला आणि तो पराभव चुकीच्या पद्धतीने झालेला आहे। निवडणुकीमध्ये मतमोजणीत गडबड झाली असा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे जे विजयी उमेदवार आहेत त्यांच्या घरावर हा मोर्चा नेत असल्याचं या सगळ्या समर्थकांचं म्हणणं आहे। गायकवाड यांचे समर्थक आता मुकुंदवाडीपर्यंत पोहोचलेले आहेत। गरवारे जिथं मतमोजणी सुरू होती त्या मतमोजणीच्या ठिकाणी हे सगळे जमले होते। जवळपास 3 तासापासून त्यांचा ठिय्या होता आणि आता हे सगळे मोठ्या संख्येने समर्थक मुकुंदवाडीकडे निघालेले आहेत। आमदार नारायण कुचे यांची बहिणीला विजयी केलेला आहे असा आरोप या सगळ्यांचा आहे। आमचा विजय झाला असताना सुद्धा त्यांना विजय कसं घोषित केलं असा आरोप करत हे सगळे मोठ्या संख्येनं निघालेले आहेत। पोलिसांनी त्यांना सुरुवातीला अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते काही थांबायला तयार नाहीत। त्यामुळे आता थेट जिथं हे जाणार आहे तिथंच राज्य राखीव दल त्याचबरोबर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळं आता जालना रस्त्यावर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना हा मुख्य रस्ता आहे। त्या मुख्य रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः ठप्प झालेली आहे। तणावाचं वातावरण आहे। आता पुढं हे समर्थक कुणाचं ऐकतात का किंवा पोलिसांना या सगळ्या कार्यकर्त्याला थांबवण्यासाठी उपाययोजना करावं लागतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आता हे कोणी थांबायला तयार नाहीत। आपला नगरसेवक आपला भाऊच राहणार असं या मुलांचं म्हणणं आहे। काय नेमकं झालं? प्रभाग क्रमांक वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश आसाराम गायकवाड, अनुजा अमर जगताप, सुनीता आरबी चव्हाण आणि प्रेम चव्हाण हे पॅनल चौघांचाही पॅनल विजयी झाला असताना नारायण कुचे सत्ताधारी आमदार तिथे येतो, निवडणूक अधिकाऱ्याचे हस्तांदोलन करतो आणि स्वतःच्या पॅनलला विजयी करून घेतो। ही धनशक्तीचा विजय आहे, मतदाराचा विजय नाही आहे। कालच्या दिवशी त्याने अंबड, बदनापूर, जालन्यावर बोगस मतदार आणून इथे मतदान करून घेतो। जालना रस्त्यावर पुढे एवढ्या मोठ्या संख्येनं जात आहेत, कुठं काय नेमकं करायचंय? आता आम्हाला फक्त आमची एवढी मागणी आहे की रिकाउंटिंग झाली पाहिजे, परत मोजणी झाली पाहिजे। तुम्ही चाललेत कुठे आता या जालना? पोलीस म्हणतात काय झालं? गद्दारी केलेली आमच्या सोबत गद्दारी केलेली। मेलेल्या लोकांचे मत वोटिंग झाली तर मेलेल्या लोकांचे वोटिंग झालेले इथे। तर हे आत्ताची स्थिती अशी आहे की इथे मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यामुळं इथे तणावाचं वातावरण आहे। आता हे संजय नगरकडे जात असल्याचं सांगितलेलं आहे। आता बघूयात की पोलीस यांना अडवण्याचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न करतायत।